नमस्कार मित्रांनो, आपण ही जी 2 दिवसापूर्वी रॉड आपण मार्केटमध्ये आणलेत, हा रॉड तुम्ही पाहून घ्या. हा तोच रॉड आहे. आणि मित्रांनो, हा माझा 11 इंचचा रॉड, जे माझं ट्रेडमार्क आहे. हा आहे पीकेज डाउजिंग रॉड, ज्याला मी नवीनच नाव ठेवलेलं आहे. हा तर मी जसं म्हणतो की हा आता चालू बोर आहे, आता सध्या चालू आहे. तर या बोरला जवळपास 2 ते 2.25 इंच 2 इंच पाणी आहे. तर या बोरला 2 लाईन आहेत. आता मी तुम्हाला दाखवतोय. तर मित्रांनो, ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. पण आता या बोरला एक चालू आणि एक ड्राय लाईन आहे. तर ड्राय लाईनवर रॉड कसा काम करतो हे तुम्हाला मी दाखवतो. मी जसं नेहमी म्हणतो की रॉडनी सोडून दिलं लाईनला वडून तर समजून घ्या की ड्राय लाईन आहे. तर पहा, रॉड सरळ झालेला आहे, म्हणजे ही लाईन आहे, ही ड्राय आहे. वडला, एक 15 सेकंद थांबलो, रॉडने सोडून दिलं. आता आपण दुसरी लाईन पाहणार आहोत. आता ही लाईन आहे, ही मेन आहे. ही जवळपास मोठी लाईन आहे, 2-2.25 इंचची लाईन आहे. तर बघू शकताय, आता रॉडनी वडलंय, रॉडनी वडून धरलं. कुठं जरी धरलं तरी रॉड हा सोडणार नाही, कारण ही चालू लाईन आहे. त्यामुळं ह्या लाईनला रॉड कुठल्याच प्रकारे सोडणार नाही. आता ही बाजू चालू आहे, तर दुसरी बाजू ही तुटलेली असणार आहे. तर मी आता पलीकडच्या बाजूला आलोय की ही बाजू तुटलेली आहे ह्या लाईनची. पण 11 इंच रॉड हे दाखवणार सुरुवातीला. आता रॉडनी वळून घेतलंय, ही तुटलेली बाजू आहे आणि सरळ झाला. याचा अर्थ जी लाईन होती ती तिकडून चालू आहे आणि इकडं तुटलेली आहे. आता ही दुसरी जी लाईन मी तुम्हाला सांगितली, ही बाजू, ही लाईन, ही पण ड्राय लाईन आहे, सोडून दिलं. तर इथून येणारी एक लाईन आहे, ही एक लाईन आहे, असं क्रॉसवरचा पॉईंट आहे. तर आता हा नवीन रॉड, जसं मी म्हणतो की हा रॉड ड्राय लाईनला रिस्पॉन्स देत नाही. तर आता पहा मित्रांनो, मी जी लाईन चालू आहे त्याच्यावर आलो आहे. आता मी चालू लाईनवर आलो, रॉड वळून घेतला, रॉडनी वडलेला आहे. आता हा रॉड सोडणार नाही. तर ह्या बाजूनं लाईन चालू आहे. तर आता मी दुसऱ्या बाजूला चाललो आहे. ही दुसरी लाईन इथं आहे. मागाशी जसं मी म्हणलं की इथं आहे, ही ड्राय लाईन आहे. रॉडनी वडलं, सोडून दिला, म्हणजे ही ड्राय लाईन आहे. तर इथं पहा, ड्राय लाईनला काहीच रिस्पॉन्स नाही. आणि इथं लाईन चालू आहे, रॉड वडला, लाईन चालू आहे, रॉडनी दिशा दाखवली. आता ही लाईन इकडं तुटलेली, याचा अर्थ इकडं रॉड ओढेल, रॉडनी ओढलं, सोडून दिला, म्हणजे ही लाईन तुटलेली. तर आता आपण तुटलेली लाईन ह्या रॉडवर तुम्हीच पहा की दाखवते का नाही. कुठल्याच प्रकारे या रॉडवर तुटलेली किंवा ड्राय लाईन दाखवत नाही. आता चालू लाईनवर आलो, रॉडने परत दिशा दाखवलेली आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, मी हे रॉड टाईट पण धरत नाही, मुद्दामून लूज धरते. का तर कशी का लाईन असं ना, ती फिरलं पाहिजे म्हणून. तर हे चालू लाईनवर रॉड निवडलं. आता परत तुम्हाला फिरलेलं दिसणारच नाही. थोडक्यात हा बोर फक्त एका लाईनवर चालू आहे. आता दुसरी लाईन ड्राय आहे. तर अशा प्रकारे हा रॉड अतिशय उत्तम पद्धतीनं कोरड्या धारेवर तर काम करतच नाही, प्लस तुटलेली धार कोणत्या दिशेला आहे हे पण हा रॉड लगेच दाखवून देतो.
या रॉडची खासियत अशी आहे की जर या रॉडला फिरायला कमीत कमी 1/2 इंच पाणी लागतं. 1/2 इंच पाणी असल्याशिवाय हा रॉड फिरत नाही. आणि ज्यावेळेस 1/2 इंच पाणी असेल त्याच वेळेस हा रॉड फिरणार आणि हा पण धरून ठेवणार. म्हणजे ह्या दोन्ही रॉडला कमीत कमी 1/2 इंच पाणी असल्याशिवाय रिस्पॉन्स मिळत नाही. आणि जर तुमचा सेंटर पॉईंट हा ॲक्युरेट नसेल, एकच चालू धारेवर असेल, तर जसं मी सेंटर पॉईंटला क्रॉस करतो, हा क्रॉस राहणार नाही. सेंटर पॉईंटला मी जसं क्रॉस काढतो तसं हा क्रॉस राहणार नाही. फक्त हा एक बाजूचा रॉड फिरलेला आहे, दुसऱ्या बाजूचा जसेच तसं. तुटलेली बाजू अजिबात दाखवत नाही. हा जसंच तसा आहे, ही बाजू तुटलेली. तर आता मी परत चालू बाजूला आलोय. रॉडने दिशा बदलली आणि मी बरोबर आता एक हात माझा तुटलेल्या बाजूला आहे आणि एक हात आहे बंद बाजूला, म्हणजे तुटलेल्या बाजूला. हा रॉड अजिबात हललेला नाही, कारण ही बाजू तुटलेली आहे. त्या बाजूला रॉडने दिशा दाखवली. तर अशा प्रकारे तुम्ही चालू बोरवर कुठली बाजू तुटलेली आहे आणि कुठली नाही ते पण तुम्ही ओळखू शकता. मित्रांनो, हे रॉड अतिशय कमी किमतीत बनलेले आहेत. लईत लई 150 ते 200 रुपये बनलेले रॉड आहेत. या रॉडमध्ये काहीच नाही. CPVC पाईप वापरून बनवलेला रॉड आहे. 4 कॅप 2 एल बेंड असे वापरून घरातल्या पाईपपासून हा बनलेला रॉड आहे. यामध्ये फक्त एक मटेरियल टाकलेलं आहे. ते मटेरियल म्हणजे पाणी. पाण्याशिवाय हा रॉड योग्य पद्धतीने रिस्पॉन्स देत नाही. तुम्हाला जर चांगल्या पद्धतीचं पाणी आणि चालू लाईन्स पाहायचे असतील तर यामध्ये पाणी टाका आणि 100% शेतामध्ये फिरून पहा. तुम्हाला फक्त चालू पाण्याचे लाईन्स दाखवतील. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि भूजलधारा बरोबर बोरवेल रिसर्च या माझ्या हिंदी चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.